आणि पहिला चेंडू घेऊन सचिनसाठी साहिल यांचा एक मोठा सामना. आणि पहिला चेंडू घेऊन सचिनसाठी साहिल यांचा आणि पहिला चेंडू पहिला चेंडू निर्धाव घोषित करत असताना पंचांशी कोणी वादावाद करायचा नाहीये. पंचांचा निर्णय अंतिम असेल. सचिन बघा, आपण वादावाद करायचा नाहीये आणि सामना त्वरित चालू करायचा आहे. पहिला चेंडू निर्धाव स्वरूपात सुरू करत असताना गोलंदाज साहिल पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आणि आता मात्र रिव्हर्स स्वरूपात चौकार. एक तेरी तो एक मेरी. पहिला चेंडू निर्धाव टाकलाय आणि दुसऱ्या चेंडूवर चौकाराने स्वागत केलं साहिलचं. फलंदाज सचिनचं आणि पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिनसाठी साहिल यांचा. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्या 2 चेंडू आणि 4 धावा. आणि प्रमुख पाहुणे अजय सावंत यांचं देखील इथे एकलव्य चषकामध्ये आपलं हार्दिक स्वागत असेल. आणि पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव, 3 चेंडू आणि 5 धावा. आता मात्र नवीन फलंदाज स्ट्राईक एंडला गणराज पहिला चेंडू फेस करेल साहिल यांचा. आता मात्र पहिला चेंडू फेस करत असताना निर्धाव चेंडू गेलाय. 4 चेंडू आणि 5 धावा. थोडं खराब क्षेत्ररक्षण असताना खेळाडूकडनं आणि त्याचं रूपांतर 4 धावेत. धावसंख्येचा विचार केला, धावसंख्येचा धावफलक दुहेरी अंकामध्ये 10 धावा. थोडंसं खराब क्षेत्ररक्षण खेळाडूकडून होत असताना क्षमा असावी 9 धावा. पुढील चेंडू पुन्हा एकदा आणि आता मात्र चौकार पुन्हा एकदा मारलाय साहिलला आणि षटक देखील समाप्त झालं. धावसंख्या पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येचा धावफलक 13 धावा. नवीन गोलंदाज वैयक्तिक पहिल्याने संघासाठी दुसरे षटक घेऊन गोलंदाज रोहिल. नवीन गोलंदाज रोहिल आणि स्ट्राईक केला म्हणजे सचिन. एक घातक असा फलंदाज तेजस 11 वाडाबाई संघाचा. आता मात्र पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच आणि धावसंख्येचा धावफलक 14 धावा. बिनगडी बाद 14 धावा. पहिला चेंडू वाईटने सुरुवात करत असताना रोहिल पुढील चेंडू घेऊन आणि पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकामध्ये 13 धावा खर्च केला आपल्या संघासाठी साहिलने. आता पुढील चेंडू घेऊन पुन्हा एकदा आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा प्रयत्न पण चेंडू निर्धाव घोषित केला तेच म्हणजे पंचाने. आता मात्र 1 चेंडू आणि 14 धावा. दुसरा चेंडू घेऊन पुन्हा एकदा सचिनसाठी आणि आता मात्र सावध रीतीने खेळत असताना फलंदाज सचिन. या षटकाचा विचार करता या षटकाचा 4 चेंडूचा खेळ बाकी असेल आणि आता मात्र स्ट्राईक एंडला म्हणजे गणराज हा देखील एक घातक फलंदाज आणि अष्टपैलू खेळाडू देखील आहे. सातत्याने आपल्या
संघासाठी खेळत असताना आता मात्र रिव्हर्स खेळण्याचा मात्र आणि सुरेख असं क्षेत्ररक्षण करत असताना आपल्या संघासाठी 3 धावा वाचवत असताना धावसंख्या झाली बिनगडी बाद 16 धावा. पुढील चेंडू घेऊन समोरच्या दिशेने खेळण्याचा आणि सुरेख फटका तेवढाच दर्जेदार 4 धावा. धावसंख्येत वेगाने वाढ झाली. धावसंख्येला धाव फलकावर 2 अंकात 20 धावा. बिनगडी बाद 20 धावा. आता मात्र सचिन देखील आपल्या बॅटचा फेस ओपन करत असताना सचिनचा विचार केला तर सचिनने आतापर्यंत आपल्या बॅटमधून आपल्या संघासाठी 2 चौकार मारलेत. दुसऱ्या षटकाचा विचार करता 2 चेंडूचा खेळ अजूनही बाकी आहे आणि आता मात्र पुन्हा एकदा सिंगल स्वरूपात 1 धाव. धावसंख्येत वाढ. धावसंख्येतले धावफलकर 21 धावा आणि या षटकातील शेवटचा चेंडू असेल आणि स्ट्राईक एंडला त्याच्यात गणराज. शेवटचा चेंडू घेऊन पुढे खेळण्याचा प्रयत्न पण पंचांचे दोन्ही हात समांतर वाईट चेंडू घोषित करत असताना पंच. धावसंख्येचा धावफलकर 22 धावा. बिनगडी बाद. एकही गडी आतापर्यंत बाद झाला नाहीये तेजस 11 वाडा बॉईज संघाचा आणि षटक समाप्त झालंय. निर्धाव चेंडू टाकले आणि 2 षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्येला धावफलकर 22 धावा. 11 धावांची सरासरी ठेवली 2 षटकांमध्ये. पहिल्या षटकाचा विचार करता पहिल्या षटकाचा वैयक्तिक पहिल्या संघासाठी 3रं षटक घेऊन गोलंदाज रणजित आणि स्ट्राईक एंडला त्याच म्हणजे फलंदाज सचिन. पहिला चेंडू फेस करत असताना सचिन रणजित यांचा. दोन षटकाच्या समाप्तीनंतर धावसंख्या धावफलकर 22 धावा आणि नवीन गोलंदाज रणजित आणि स्ट्राईक एंडला त्याच सचिन. रणजित देखील एक चांगला गोलंदाज आहे. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल. एक मोठा धक्का लागत असताना मैदानात सचिन वाघमाऱ्याच्या स्वरूपात तेजस 11 वाडा बॉईज संघाला. नवीन फलंदाज मैदानात असताना मनीष. नवीन फलंदाज मैदानात असताना मनीष. मनीष हा देखील एक चांगला खेळाडू आहे. तेवढाच अष्टपैलू खेळाडू. बरेच वर्ष सातत्याने हा देखील बॉक्स आणि सर्कल क्रिकेट तेवढाच दर्जेदार खेळतो. आणि पहिला चेंडू फेस करेल रणजित यांचा मनीष कोटा आणि पहिला चेंडू निर्धाव टाकला तोच म्हणजे मनीषला चेंडू कळाला नसेल कदाचित. पुढील चेंडू पण पुन्हा एकदा मनीषसाठी रणजित यांचा. आणि पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न आणि सिंगल स्वरूपात 1 धाव. आता मात्र धाव फलक पुढे जात असताना धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाला धाव फलकावर 23 धावा. 1 गडी बाद 23 धावा. स्ट्राईक एंडला गणराज. आणि आता मात्र स्वीपच्या सायने खेळण्याचा प्रयत्न आणि स्वीपला मारलाय चौकार. धावसंख्येचा धावफलकर 27 धावा. स्वीपचा सुरेख असा फटका मारत असताना गणराज. आणि पुन्हा एकदा रिव्हर्स आणि पुन्हा एकदा सलगच्या 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारलेत. बघायचंय 3 चेंडू 3 चौकार मारेल का गणराज आपल्या संघासाठी. आणि शेवटचा चेंडू बाकी असेल या षटकातील. 2 चेंडूमध्ये 2 चौकार मारलेत गणराजने. 3रा चौकार येईल का. आणि आता मात्र सिंगल स्वरूपात 1 धाव. रिव्हर्सचा पवित्रा घेतला होता
पण तसं काय मैदानात घडलेलं नाही. सिंगल स्वरूपात एक धाव. धावसंख्या धाव फलकावर 32. एक गडी बाद 32 धावा. वैयक्तिक पहिलं आणि संघासाठी 63 घेऊन गोलंदाज बाबू. आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्या झाली धाव फलकावर 32 धावा. एक गडी बाद. आणि पहिला चेंडू घेऊन बाबू गंधराज साठी. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना बाबू पहिला चेंडू निर्धाव टाकलाय. आणि पुन्हा एकदा आणि आता मात्र फलंदाज बाद झालाय. तोच म्हणजे गंधराज. एक मोठा धक्का लागत असताना तेजस्वी वाडाबाई संघाला आघाडीला आलेला फलंदाज तंबूच्या दिशेने जात असताना गंधराज नवीन फलंदाज मैदानात येत असताना अजय. एक मोठा धक्का लागलाय गंधराजच्या स्वरूपात तेजस 11 वाडाबाई संघाला. आणि पहिला चेंडू फेस करेल साई बाबू यांचा अजय. नवीन फलंदाज अजय. धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येचा धाव फलकावर 32. 2 गडी बाद. आणि आता देखील गडी बाद झालाय. तोच म्हणजे अजय. एकही धाव न करता पुन्हा एकदा नवीन फलंदाज मैदानात जात असताना अमोल. आता मात्र बाबू ऑन हॅट्रिक असेल. हॅट्रिक संपन्न करेल का आपल्या संघासाठी ते बघायचंय. आणि हा चेंडू हॅट्रिकचा चेंडू असेल तर बघायचं बाबू हा चेंडू हॅट्रिक संपन्न करेल का. आणि आता मात्र निर्धाव चेंडू टाकत असताना धावसंख्या स्थिर 32. आणि आता मात्र हा चेंडू काउंट असेल. रनरच्या स्वरूपात विकेट गेली. तीच म्हणजे अमोलची. नवीन फलंदाज राज पाटील मैदानात जात असताना आणि या षटकातील शेवटचा म्हणजे या इनिंगचा शेवटचा चेंडू बाकी असेल. आणि नवीन फलंदाज मैदानात राज. या एक चेंडूमध्ये एक मोठा फटका मारावा लागेल राजला आपल्या संघासाठी. धावसंख्या स्थिर 33 धावा. सूर्यवंशी क्षेत्ररक्षण करत असताना आणि 2 धावा देखील धावून कंप्लीट केल्या आहेत. आणि आता मात्र फलंदाज बाद असेल रनरच्या स्वरूपात. 2 धावा धावून कंप्लीट केल्या. 3ऱ्या धावाला रनआउट झालाय. तोच म्हणजे मनीष. आणि धावसंख्येचा विचार केला. धावसंख्येचा धाव फलकावर 36 आणि 37 धावांचं आव्हान. 37 36 पाहिजेत. धावसंख्या झाली पहिल्या इनिंगचे समर्थन 35 आणि 36 धावांचं आव्हान ठेवलं. तेच म्हणजे शिवलाईन संघासमोर.
सुस्वागतम सुस्वागतम सुस्वागतम. पुन्हा एकदा सर्वच प्रेक्षकांचे, मान्यवरांचे आणि खेळाडूंचे करतो सुस्वागतम या भव्य दिव्य आयोजनामध्ये. एकलव्य मित्रमंडळाने आयोजित केलेलं एकलव्य चषक आणि त्या चषकाची बघा काय मॅचेस रंगतायत. हा देखील सामना डोंबिवली विपक्ष दिवा असाच आहे हे म्हणायला हरकत नाहीये. पहिल्या फेरीमध्ये आपण बघितलं तर वाडा बॉईज संघाने तेजस 11 वाडा बॉईज या संघाने प्रथम फलंदाजी करत असताना 35 धावा बनवल्यात आणि 36 धावांचं लक्ष दिलंय. आणि माझ्यासोबत गुणलेखकाच्या भूमिकेमध्ये आपण बघतोय अपूर्व पाटील यांना. चला थोडंसं स्पीड अप करायचं विनंती असेल. आणि नक्कीच संकेत यांच्यासाठी पारितोषिक आलंय. 3 चेंडूंवरती 3 चौकार मारले तर 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. सकाळपासूनच आपण सकाळ नाही तर संध्याकाळपासूनच आपण बक्षिसांचा लैलूट बघितला इथे. कल्पेश सुर्वे यांच्या चेहऱ्यावरती देखील स्मित हास्य ब्रँड म्हणून ओळखले जातात. वळत मॅचच्या दिशेने पहिला चेंडू फर्स्ट बॉल फेस करत असताना बॅटची कडा लागते आणि सचिनची एफर्ट्स बघा काय अप्रतिम प्रयत्न केला होता सचिननी. मी नक्कीच सांगेन आमचे जे ऑपरेटर आहेत त्यांनी पुन्हा एकदा हा रिप्ले दाखवायचा बघा. प्रयत्न किती अप्रतिम केला होता. हेच सर क्रिकेट आहे ना. आणि अंडरआर्म क्रिकेटची विशेषता म्हणजे प्रत्येक चेंडूवरती जीव झोकावा लागतो कारण प्रत्येक धाव ही महत्वाची आहे. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे. लक्ष 36 धावांचं. पहिल्या चेंडूवरती 1 धाव आली आहे. बॅटचा फ्लेस ब्लेड ओपन करत असताना बॅटची आतली कडा लागली आणि रणजितच्या खात्यामध्ये संघाच्या खात्यामध्ये धावांचं झालंय श्री गणेशा. संकेत येतोय स्ट्रायकिंग एंडला ज्या संकेत भगत वरती नक्कीच पारितोषिक लागलंय. 3 चेंडू 3 चौकार पीके यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक. गणराज गोलंदाजी मार्क वरती अष्टपैलू खेळाडू आहे आणि यावेळी देखील पुन्हा एकदा तेवढाच चांगला प्रयत्न केलाय सचिनने. वाह हेच तर क्रिकेट आहे आणि हेच तर मजा आहे प्रद्युत ज्योतातल्या सामन्याची. अंडर द लाईट्स अंडर द आर्म. 2 चेंडू 2 धावा धावफलकावरती. स्ट्राईक रोटेट केली आहे. 2 चेंडूंवरती 2 धावा आल्यात. गणराज गोलंदाजी मार्क वरती आणि काय चौफेर फटकेबाजी आपण पहिल्या इनिंग मध्ये गणराज कडून बघितली. स्वीपचा फटका रिव्हर्स स्वीपचा फटका. यावेळी देखील पुन्हा एकदा खूप चांगला चेंडू ब्लॉक होल पद्धतीचा हा चेंडू होता. अगदी बॅटरला ब्लॉक करणारा चेंडू म्हणजेच ब्लॉक होलचा चेंडू. यष्ट्यांचा वेग घेणारा चेंडू म्हणजेच ब्लॉक होलचा चेंडू. संरक्षण केलं आपल्या यष्ट्यांचं. 1 धाव नक्कीच इथे देखील मिळणार आहे. 3 चेंडू 3 धावा धावफलकावरती. 36चं लक्ष 33 अजूनही बनवायच्यात. 24 चेंडूंचा हा खेळ म्हणजे 4 षटकांचा हा खेळ. गणराज गोलंदाजी मार्कवर राईट आर्म राऊंड द विकेटनी. यावेळी देखील स्विच हिट केलाय आणि झाली एमएस फील्ड. आलाय चौकार. 4 धावा संकेतच्या बॅटमधून. नक्कीच मान्यवर देखील आपल्याला लाभलेत संपूर्ण दिवसात. राजाजी जाधव यांचं देखील मी मनपूर्वक स्वागत करतो. गणराज पुन्हा एकदा सज्ज. धावा धावफलकावरती 7. तेजस 11 वाडा बॉईज विपक्ष श्री 11. पुढे सरसावले. यावे कव्हरचा फटका. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण दर्जेदार क्षेत्ररक्षण बघायला मिळते आपल्याला. काय फेकी होती. काय रनिंग बिटवीन द विकेट्स आहेत. वाह क्रिकेट क्रिकेटचा खेळ हा अविस्मरणीय आणि तशीच आठवण देऊन जाणारी ही स्पर्धा देखील आहे. 9 धावा धावफलकावरती. शेवटच्या चेंडूचा खेळ अजूनही शिल्लक आहे. सरासरी नक्कीच गाठली आहे. हलक्या हाताने फक्त चेंडूला दिशा दाखवली. अजून एक स्वीपचा फटका नक्कीच मानीन. 1 धाव इथे देखील मिळेल. 10 धावा धावफलकावरती. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर बिनबाद श्री 11 संघ.
चला तेजस 11 वाडा बॉयज संघ विनंती असेल थोडंसं स्पीडअप करायचं, अजूनही 2 सामने आपल्याला खेळवायच्यात. पहिल्या 4 संघांचा विचार केला तर त्या 4 संघांमध्ये सर्वात चांगला उत्कृष्ट संघ म्हणून ज्यांनी 2 मॅचेस जिंकल्यात तोच म्हणजे श्री दत्त 11 संघ, जो वाट बघतोय की कुठला संघ आपल्या बरोबर फाईट करणारे बक्षीस पात्राची ती मॅच म्हणजे सेमीफायनलची मॅच. गोलंदाजी मार्क वरती अजून एक अष्टपैलू खेळाडू तेजस 11 वाडा बॉयज संघाचा मनीष कोठा येतोय. संकेत बघत स्ट्रायकिंग एंडला काय फटका बघितला आपण संकेतच्या बॅटमधून रिव्हर्स स्वीपचा. 10 धावा धाव फलकावरती 18 चेंडू जिंकण्यासाठी अजूनही समीकरण 26 धावेंचं आहे. 10 धावा आल्यात पहिल्या षटकामध्ये. यावेळी अगदी पहिला चेंडू खेळत असताना वाईट स्वरूपाचा हा चेंडू. हे बघा किती क्विक रिॲक्शन्स असतं. क्रिकेट हा खेळ रिॲक्शनचा आहे असं म्हटलं जातं. रिॲक्शन खूप चांगलं तिथे संकेत भगत यांचं. यावेळी देखील पुन्हा एकदा दिशेपासून भरकटल्यात, पुन्हा एकदा लाईन पासून भरकटल्यात. सलग बॅक टू बॅक 2 चेंडू आणि 2 चेंडूंवरती 2 धावा, त्या देखील स्क्वेअर म्हणजेच व्हाईटच्या स्वरूपाने. मॅच मधून इथून कमबॅक करायचा असेल तर विकेट्स घेणं गरजेचं आहे, निर्धाव चेंडू फेकणं गरजेचं आहे. पण काय संयमी खेळ बघायला मिळतो आपल्याला रणजित आणि संकेत यांचा. 10 धावा पहिल्या षटकामध्ये कुठल्या पहिल्या 2 चेंडूंवरती स्क्वेअर, 12 धावा धाव फलकावरती. यावेळी हलक्या हाताने फक्त कट करण्याचा प्रयत्न केला पण वेग प्रचंड मनीषकडे केलाय. मनीषने कमबॅक. निर्धाव चेंडूची सांगता इथे होते. 12 धावा धाव फलकावरती. यावेळी देखील वेग प्रचंड, दिशा, लाईन आणि लेंथ ही खूप गरजेची आहे एका गोलंदाजाला गोलंदाजी करत असताना. दिशेपासून पूर्णपणे भरकटलाय. पुन्हा एकदा अगदी पायावरती बॉडीवरती अटॅक करण्याचा प्रयत्न. दिशेपासून लांब, यष्ट्यांपासून लांब. अजून एक वाईट बॉल, अजून एक अवंतर स्वरूपाची धाव. यावेळी स्विचचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा पंचांकडे मागितली दाद, पंचांनी उचलून धरली आहे ती दाद. पुन्हा एकदा सलग बॅक टू बॅक 2 चेंडू, दोन्ही स्क्वेअर. आणि बघा षटकाचा विचार केला तर 1 चेंडू फेकलाय आणि 4 धावा दिलात. पुढे सरसावले. खूप चांगला फटका लॉंग ऑन रिजन वरती. तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे. शेड्यूलला मैदानात ठेवणं गरजेचं आहे. ते मैदानात ठेवलंय. जर म्हटलं जातं ना किस्मत भी बहादूर का ही साथ देती है. बहादूर सारखा लढतोय संकेत. खूप चांगली खेळी करतोय. माइंडसेटचा गेम आहे, फिजिकल फिटनेसचा गेम आहे, यालाच म्हणतात क्रिकेट. 15 धावा धाव फलकावरती. हलक्या हाताने बघा खूप चांगली गोलंदाजी. यावेळी वेग कमी केला. स्लोअर ऑन पद्धतीचा चेंडू, फिंगर्स रोल केले. पडल्यानंतर थोडासा आत देखील आला. लेग स्पिनचा वापर केलाय. 3 चेंडूचा खेळ झालाय, ज्यात 4 चेंडू स्क्वेअर फेकलेत. एका चेंडूवरती 1 धाव आणि 2 चेंडू निर्धाव आलेत. यावेळी चांगला फटका बघायला मिळतोय. राज असणार आहे आणि राजकडून चूक होत नाहीये. खूप चांगला झेल टिपलाय आणि बॅटर होतोय आउट. श्री 11 संघाला लागणारा हा पहिला आणि मोठा झटका रणजित याच्या स्वरूपात. सर्वेश येतात रणजित यांची जागा भरून काढण्यासाठी. ज्या ब्रेक थ्रूची आवश्यकता होती, ज्या विकेट घेण्याची आवश्यकता होती, ते मनीषने केलाय. कमबॅक करतोय का? यावेळी अप्रतिम फटका होता. एलिव्हेशन झालंय का कंट्रोल? तर नाही झालंय. कल्पेश सुर्वे यांचा 1 बूट जातोय आकाशाकडे आणि कर्दनकाळ हे बॅटरचं. सलग 4 चेंडू, सलग नाही तर 4 चेंडू स्क्वेअर फेकलेत मनीषनी. पण त्यानंतर 2 चेंडूंवरती 2 गडी बाद केल्यात. आणि बघा पहिला गोलंदाज ठरतोय का जो हॅट्रिक संपादन करतोय. कारण आतापर्यंत एकही गोलंदाजाने हॅट्रिक संपादन केलेली नाहीये. एका चेंडूवरती 4 धावा दिल्या होत्या, त्या देखील स्क्वेअर पद्धतीने दिल्या. पण त्यानंतर कमबॅक करणं गरजेचं होतं. तेजस 11 वाडा बॉयज या संघाला ते कमबॅक मनीष कोटाने आतापर्यंत करून दिलंय. 2 गडी बाद केल्यात. ब्रेक थ्रू मिळवून दिलाय आपल्या संघाला. शेवटचा चेंडू षटकामध्ये गोलंदाज हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती उभा आहे. होतंय का हॅट्रिक पूर्ण? रोहित आहे, फेस करेल मनीष कोटा यांना. स्विच हिटचा फटका, अप्रतिम फटका. अंडर प्रेशर काय फटका सजवलाय. स्विच हिट करावी तर रोहितने करून दाखवलाय, त्याप्रमाणे ती एक्झिक्यूट करावी. बघा काय संयमाने त्याने तो चेंडू ओळखला, त्याच्यावरती काय योग्य त्या दिशेवर योग्य तो प्रहार केला आणि 4 धावा आपल्या संघाच्या खात्यामध्ये.
19 धावा धाव फलकावरती. जिंकण्यासाठी लक्ष्य आहे 36 धावेंचं. झाल्यात 19 धावा. 12 चेंडूचा खेळ. अर्ध लक्ष 2 षटकं झाल्यात. जिंकण्यासाठी अजूनही समीकरण आहे 17 धावेंची. 12 चेंडू 17 धावा. ही देखील मॅच शेवटच्या चेंडूपर्यंत जाणार यात तीर मात्र शंका नाहीये. गोलंदाजी मार्कवरती येतोय अक्षय आणि अक्षयकडे देखील अनुभव प्रचंड आहे. अनेक वेळेस आपल्या संघ अगदी अडचणीत असताना आपल्या संघाला त्या अडचणीतनं बाहेर काढलंय. म्हटलं जातं ना की नौका असते, ती नौका डुलते आहे. त्या डुलणाऱ्या नौकेला खूप चांगलं साथ दिली, बॅलन्स केलं आणि संघाला पुन्हा एकदा विजयाच्या दिशेला दाखवणारा हा गोलंदाज अक्षय. अंडर प्रेशर गोलंदाजी करणं म्हणजे अक्षयची कला. पण समोर देखील आव्हान तेवढंच मोठं आहे. बॅटर कोण आहेत तर संकेत भगत. संकेत भगतकडे अनुभव प्रचंड आहे. खूप चांगला अष्टपैलू खेळाडू, संघाचा कॅप्टन. आणि क्रिकेटमध्ये अनेक वेळेस आपण म्हणतो की कॅप्टन शुड लीड फ्रॉम द फ्रंट. अगदी पुढून लीड करतोय, चौकार मारतोय, सिंगल्स डबल्स घेतोय, संयमी खेळ करतोय, चांगली खेळी. आता समीकरण 12 चेंडू 17 धावेंचं. जाऊयात मॅचच्या दिशेने. अक्षय गोलंदाजी मार्कवर फेस करण्यासाठी पॉपिंग क्रीजच्या आतमध्ये बॅट रोवली आहे संकेत भगतने. पहिला चेंडू फेस करत असताना स्विचचा फटका. थर्ड मॅन रिजन वरती तेवढंच चांगलं क्षेत्ररक्षण. स्ट्राईक रोटेट केली आहे. रोहित पुन्हा एकदा स्ट्राईकला येतोय. काय फटका रोहितच्या बॅटमधून बघितला आपण. अगदी एखादी बॅटर थोडासा वेळ घेतो, थोडासा संयम ठेवतो स्वतःवरती आणि ते देखील हॅट्रिक बॉलवरती. पहिला बॅटर मी तरी असं बघतोय ज्यांनी हॅट्रिक बॉलवरती प्रहार केलाय. ऋषभ पंतनी देखील करून दाखवलंय. अगदी विकेट जात असताना त्यांनी त्याची अग्रेसिव्ह बॅटिंग मेंटेन केली. तिथेच तसंच रोहितने करून दाखवलंय आपल्याला. अक्षय फेस करेल रोहित. समीकरण 11 चेंडू 16 धावा. रोहिल फेस करेल. यावेळी फुलटॉस चेंडू आडव्या बॅटनी क्रॉस बॅटेड स्ट्रोक. अजून एक चौकार. बॅट आहे काय अप्रतिम फटके सजवत आहे. वा, अजून एक चौकार. 2 चेंडू फेस केलेत. 8 धावा संघाकडे आहेत. 8 धावा त्याच्या देखील खात्यामध्ये आहेत. म्हणजेच येस, चौकारांची हॅट्रिक. रोहिल देखील हॅट्रिकच्या उंबरठ्यावरती चौकारांची हॅट्रिक रोहिल वसूल करतोय का. चौफेर फटकेबाजी, कलात्मक फटकेबाजी, कलात्मक शॉट्स त्याच्याकडे आहेत. आणि यावेळी देखील पुन्हा एकदा एक चांगला फटका. लॉंग ऑफ रिजन वरती तेवढं चांगलं क्षेत्ररक्षण. एका धावेवरती रोखून ठेवला. कमबॅक करणं गरजेचं असतं. प्रत्येक गोलंदाजाला कमबॅक करणं गरजेचं असतं. अक्षयने देखील कमबॅक केलाय. धावा झाल्या धाव फलकावरती 25. जिंकण्यासाठी अजूनही आवश्यक आहेत 9 चेंडू आणि 11 धावा. 9 चेंडू 11 धावा. ही देखील मॅच शेवटच्या षटकापर्यंत जाते का. पुन्हा एकदा बॉलर्स बॅक. चांगला फटका. स्ट्रेट ड्राईव्ह बघतो आपण संकेतच्या बॅटमधून. कॅप्टनने असंच खेळ केला पाहिजे. समोरील बॅटर चांगला प्रहार करतोय. माझं काम आहे की तो अँकर रोल खेळणं, स्ट्राईक रोटेट करणं. खूप अव्वल दर्जाची कामगिरी, अव्वल दर्जाची बॅटिंग. 26 धावा धाव फलकावरती. पुढे सरसावले होते. विकेटचा प्रयत्न केला पण खूप चांगला लीव्ह केला. अगदी पुढे सरसावले होते. डान्सिंग डाऊन द ट्रॅक. त्यानंतर गोलंदाजाची लाईन बिघडवण्याचं काम करायचं होतं, ते झालंय. अवंतर स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये आली आहे. आणि समीकरणाचा विचार केला तर समीकरण आहे 8 चेंडू आणि 9 धाव्यांची. 9 धावा, 8 चेंडू 9 धावा. अगदी समीकरण सोपं वाटत जरी असेल श्री 11 संघाला, तरी देखील समोरील संघ तेजस 11 वाडा बॉईज संघ अनेक वेळेस डोंबिवली रिजन मधील एक नामवंत संघ आहे आणि ज्या संघाने आपल्याला अनेक वेळेस अशाच मॅचेस काढून दाखवल्यात. पण समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. राहिल आहे, खूप चांगली बॅटिंग करतोय. संकेत देखील साथ खूप चांगली देतोय. 8 चेंडू 9 धावा. पुढे सरसावले होते. पुन्हा एकदा पुढे सरसावले होते. लाईन बिघडवण्याचा प्रयत्न आहे. लाईन बिघडली आहे अक्षयची. अजून एक वाईट बॉल फेकला. दडपणाखाली गोलंदाजी करणं खूप मोठं आव्हान असतं. अगदी सीझनचा ह्या पर्वाचा विचार केला तर पहिली किंवा दुसरीच मॅच असेल तेजस 11 वाडा बॉईज संघाची. त्या संघाचे पुरस्कर्ते तेजस मोरे देखील उपलब्ध आहेत. यावेळी स्विचचा फटका. धावचीची शक्यता असणार आहे. प्रयत्न अप्रतिम केला. फेकी देखील तेवढी सुरेख होती. गणराज होते यष्टांच्या मागे. खूप चांगली कामगिरी, खूप चांगलं कलेक्शन. 1 धाव नक्कीच इथे मिळणार आहे.
7 चेंडू आणि 7 धावींची आवश्यकता. हा चेंडू निर्णायक. पुढे सरसावले होते, फक्त दिशा दाखवली आहे चेंडूला. धावचीची शक्यता असणार आहे. आणि बघा जो सराव आहे, सराव खूप चांगला दिसतो आपल्याला तेजस 11 वाडा बॉईज संघाचा. कारण फेकी करतायत, डायरेक्ट फेकी करण्यात येत नाहीये. सर्व्हिस देखील आहे टीमचा. सर्व नक्कीच मी त्याला म्हणेन. वन बाउन्स थ्रो करणं तो अगदी आपल्या यष्टीरक्षकाच्या किंवा गोलंदाजाच्या हातात जातो. त्यामुळे अतिरिक्त स्वरूपाची धाव मिळत नाही, गती कमी होते चेंडूवरती. आणि हेच अनुभव आपल्याला शिकवतो. पण त्याहून बलाढ्य अनुभव ह्या दोन्ही बॅटर्सकडे राहील, ज्यांनी चौफेर फटकेबाजी दाखवली. संकेत त्याच्याकडे संयम आहे, संयमी खेळ तो करतोय. 6 चेंडू जिंकण्यासाठी फक्त मापक अशा 6 धावांची आवश्यकता आहे. बघूयात कर्णधार कॅप्टन कुठल्या गोलंदाजावरती जबाबदारी सोपवतोय. चला थोडं स्पीड अप करायचंय. तेजस 11 वाडा बॉईज संघ आपल्याला विनंती असेल थोडंसं स्पीड अप करायचं. शेवटच्या 6 चेंडूचा खेळ शिल्लक आणि शेवटच्या 6 धावा इथून जिंकण्यासाठी बनवायच्या. चेसिंग कंपल्सरी आहे, याची नोंद दोन्ही बॅटर्सने आणि संपूर्ण संघाने करायची आहे. सचिन येत आहेत गोलंदाजी मार्कवरती. योग्य तो डिसिजन. कारण अशा वेळेस एक नवधूत गोलंदाजाला गोलंदाजी देण्यापेक्षा अनुभवाकडे जावं असं म्हटलं जातं. अनुभवाकडे गेल्यात. 6 चेंडू 6 धावांचं संरक्षण करण्यासाठी चेंडू सोपवलाय सचिनच्या हातामध्ये. समोर देखील तेवढाच मोठा अनुभव आहे संकेत भगत. 6 चेंडू 6 धावा बनवायच्या जिंकण्यासाठी. पुढे सरसवले अगदी पहिल्या चेंडूवरती गोलंदाजाच्या अगदी मागे. सगळ्यात सेफ रिजन क्रिकेटमध्ये मानलं जाणारं, त्यावरती एकच धाव इथे बनवली आहे. 5 चेंडू 5 धावा. ही देखील मॅच अगदी शेवटच्या क्षणापर्यंत घेऊन जाणार आहे. चला पंच आपल्या जागेवरती आहेत. पंच योग्य तो निर्णय नक्कीच कळवतील. पंचांची भूमिका तेवढीच महत्वाची. आणि पंचांना का देवाचा दर्जा दिला जातो मैदानावरती. बघा फेकी किंवा नो पद्धतीचा चेंडू जर फेकण्यात आला, तो देखील थ्रो आर्म पद्धतीने जर पंचांनी नो दिला तर तो डायरेक्ट नो असणार आहे. वॉर्निंग नाहीये, याची देखील नोंद घ्या. आणि पंच आहेत आपल्या जागेवरती, ते योग्य तो निर्णय नक्कीच कळवतील. 5 चेंडू 5 धावा. राहील स्ट्राईक वरती. गोलंदाज यावेळी स्वेअर असणार आहे. चेंडू व्हाईट बॉल फेकलाय. रोहिल स्ट्रायकिंग एंडला. पुन्हा एकदा खूप चांगला लीफ केलाय, खूप चांगला लीफ. 5 चेंडू 4 धावेचं समीकरण. पुढे सरसावले हलक्या हाताने चेंडूला फक्त आणि फक्त दिशा दाखवली आहे. खूप चांगली बॅटिंग. असं म्हटलं जातं ना, जो व्हाईट चेंडू फेकला तिथून आपण लाऊड कॉल संकेतचा देखील आला. अंडरआर्म क्रिकेटमध्ये तरी नक्की असंच म्हटलं जातं की समोरील बॅटर नॉन स्ट्रायकिंग यांचा एक पारदर्शक आरशासारखा असतो. तो कॉल देतो, त्या कॉलवरती रिस्पॉन्ड करणं गरजेचं आहे. संकेतने कॉल दिला, रिस्पॉन्ड केलं रोहिल यांनी आणि चेंडू लीफ केला. व्हाईट बॉल आला, त्यानंतर एक सिंगल आली. 4 चेंडू आणि 3 धावेची आवश्यकता असताना इथे आलाय डॉट बॉल. आलाय आहे का पंचांकडे दाद. पंचांनी दाद फेटाळून लावली आहे, म्हणजेच येतोय डॉट बॉल. आणि संपूर्ण तेजस 11 वाडा बॉईज संघाचं मनोबळ इथे वाढलं असावं, यात ते मात्र शंका नाही आहे. 3 चेंडू 3 धावेंवरती हा सामना. संकेत आहे, संकेत सलामीला आलाय. संकेत उभा आहे, प्रयत्न करतोय आपल्या संघासाठी. त्या प्रयत्नांना यश मिळणार आहे का. दिवा विपक्ष डोंबिवली पुन्हा एकदा एक सामना आपल्या समोर. श्री 11 विपक्ष तेजस 11 वाडा बॉईजचा संघ. 3 चेंडू 3 धावेंची आवश्यकता. त्याच 3 धावा रोखायच्यात तेजस 11 वाडा बॉईज संघाला. त्याच 3 धावा बनवायच्यात श्री 11 संघाला. सचिन विपक्ष संकेत भगत. पुढे सरसावले बिगेटचा प्रयत्न केला होता. चेंडू सुअर आहे, चूक केली आहे. दी लाईन कट करण्याचा प्रयत्न, दिशा भरकटण्याचा प्रयत्न केला आणि दिशा भरकटलेली नक्कीच आहे. पुन्हा एकदा समीकरण. 3 चेंडू जिंकण्यासाठी फक्त 2 धावा. चेसिंग कंपल्सरी आहे. या 2 धावा जिंकण्यासाठी श्री 11 संघाला बनवाव्या लागणार आहेत. आणि विजय स्टार संघाच्या कॅप्टनला विनंती करतो की आपण यायचे नाणेफेकीसाठी. विजय स्टार टीमचे कॅप्टन. 3 चेंडू 2 धावेचं समीकरण. 3 चेंडू 2 धावा. चला टीम मीटिंग कॉल करायचे नाहीये, थोडंसं सहकार्य करा. राजू आपल्याला देखील विनंती, आपण देखील खेळाडूंना थोडंसं
सहकार्य करायला भाग पाडायचंय. 3 चेंडू 2 धावा. संकेत स्ट्राईकला. सचिन गोलंदाजी मार्कवरती. हा चेंडू हलक्या हाताने खेळला. बॅटची एज आहे का? बॅटची एज आहे का? तर नाहीये. पंचांनी बॅटची एज नाही असं सांगितलंय. चेंडू पायाला आदळलाय. धाव आली आहे. ती धाव आली आहे लेग बाय स्वरूपाने आली आहे, पण हरकत नाहीये. स्कोर झालेत लेवल. इथून समीकरण पुन्हा एकदा अजून एक रंगतदार मॅच. 2 चेंडू जिंकण्यासाठी एका धावेचं संरक्षण तेजस 11 वाडा बॉयज संघाला करायचं आहे आणि तीच एक धाव रोहिल याला आपल्या बॅट मधून बनवावी लागणार आहे. वाह, काय सामना आहे, काय मॅच बघायला मिळते आपल्याला. एक भव्य दिव्य आयोजन एकलव्य मित्रमंडळाने केलंय. त्या आयोजनाला या सामन्यांनी साथ दिली आहे आणि लाईव्ह आपले प्रेक्षक त्यांचं देखील मी अभिवादन करतो. फिल्डिंग अगदी पुढे आलेत सर्वच खेळाडू. असं म्हटलं जातं ना क्रिकेटमध्ये की डोळ्याच्या अंडर आपल्याला जर खेळाडू दिसत असेल तर आपला शॉट फसण्याची शक्यता जास्ती असते, म्हणून ते खेळाडू सगळेच पुढे आलेत. चांगली कॅप्टनशिप. 2 चेंडू एका धावेची आवश्यकता जिंकण्यासाठी. 2 चेंडू 1 धाव. पुढे सरसावले आणि वाईड बॉल असणार आहे. बॉल काउंट होईल पण धाव मिळाली आहे. सामना जिंकलाय श्री 11 संघाने. खूप चांगली मॅच. चला त्वरित हँडशेक करा आणि मग मैदानाचा ताबा सोडायचा. यायचंय त्वरित विजय स्टार टीमचे कॅप्टन आपण या.